परवा सकाळी ओपीडीमध्ये पेशंट सुरू असताना खिशातला मोबाईल व्हायब्रेट झाला. नजर टाकली आणि जागीच थिजलो. स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश झाली होती. अजित दादांचा विमान अपघातात मृत्यू. मी हातातला स्टेथोस्कोप तसाच खाली ठेवला आणि शून्यात बघत बसलो. ज्या माणसाच्या एका सहीवर राज्याची तिजोरी हालायची, ज्याच्या आवाजानं सभा गाजायच्या, तो आवाज एका सेकंदात नियतीनं म्यूट केला होता. त्या क्षणी ओपीडी मधला गोंगाट मला अचानक ऐकू येईन असा झाला. वाटलं मृत्यूसमोर आपलं कौशल्य, आपली डिग्री आणि आपलं नेटवर्क किती थिल्लर आहे. आपण ज्याला पॉवर समजतो ती खरं तर फक्त एक वेळ आहे जी कधीही संपू शकते. मी या नश्वरतेचा विचार करत असतानाच फोन पुन्हा वाजला. टिंग. यावेळी बँकेचा मेसेज होता. तुमच्या होम लोनचा EMI खात्यातून वजा झाला आहे. ती बातमी आणि हा मेसेज या दोन्हीत एक भयानक विरोधाभास होता. एकीकडे काळानं एका आयुष्याचा हिशोब पूर्ण केला होता आणि दुसरीकडे बँकेनं माझ्या जगण्याचा हिशोब वसूल केला होता. मी सुन्न होऊन खिडकी बाहेर पाहिलं. मी डॉक्टर सुजित पाटील, एक यशस्वी बालरोग तज्ज्ञ. पुण्यात स्वतःचं घर, दारात गाडी, हाताखाली स्टाफ. समाज म्हणतो डॉक्टर सेटल झालेत. पण आज मला स्वतःला विचारावं असं वाटतंय, हे सेटल असणं आहे की साचले पण आहे. नदीचं वाणी वाहिलं तर ती नदी, साचलं तर डबकं. मी माझं डबकं करून बसलोय का? मी रोज सकाळी उठतो, आजारी मुलांना तपासतो. माझं काम पुण्याचं आहे नक्कीच, पण दिवस संपल्यावर जेव्हा मी हिशोब करतो तेव्हा तो समाधानाचा नसतो, तर शिल्लकीचा असतो. मी फक्त तारखांना घाबरतो. 5 तारखेला हप्ता, 10 तारखेला सर्व देणे, 11 तारखेला स्टाफचा पगार. माझं संपूर्ण आयुष्य कॅलेंडरच्या काही तारखांमध्येच अडकलंय आणि या तारखा सांभाळताना मी स्वतःलाच कुठेतरी विसरलोय. आपल्या मध्यमवर्गीय मनाला एक शाप आहे, सुरक्षिततेचा हव्यास. काहीतरी वेगळं करायचं म्हटलं की पाय लटलटतात. लोक काय म्हणतील या प्रश्नापेक्षा उद्या खायला मिळेल ना, ही भीती आपल्याला जिवंतपणे मारत असते. म्हणून आपण स्वप्नांचे पंख कापतो आणि EMIच्या सोन्याच्या पिंजऱ्यात आनंदानं जाऊन बसतो. आपण याला जबाबदारी म्हणतो, पण खरं तर ती आपली तडजोड असते. आज त्या बातमीनं मला जाणीव करून दिली. आपण वस्तू जमा करण्यात आयुष्य घालवतो, पण वारसा निर्माण करायला विसरतो. उद्या जर माझा श्वास थांबला तर माझे पेशंट्स काही दिवस आठवण काढतील, नातेवाईक रडतील आणि बँक खातं बंद होईल. बस इतकंच. माझ्या अस्तित्वाची बेरीज शेवटी शून्य. नाही चिरा, नाही पळती. एवढ आज मला आतून जाळतीये. इतिहास माणसं घडवतात, पण ती माणसं सुरक्षित नसतात. ती झपाटलेली असतात. ज्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन जगाला काहीतरी दिलं, मग तो एखादा विचार असो, एखादं पुस्तक असो, एखादी चळवळ असो, तेच मृत्यूनंतरही जिवंत राहिले. मी काय पेरले? फक्त सिमेंटच्या भिंती आणि FDच्या पावत्या. पोटाची खळगी प्राणीही भरतातच, घरटतेही बांधतात. मग माणूस म्हणून मला मिळालेल्या प्रगत मेंदूचा आणि संवेदनशील मनाचा मी काय उपयोग केला? जर मी फक्त सर्वायव्हल मोडवर जगत राहिलो तर माझ्या आणि त्या प्राण्यांच्या जगण्यात काय फरक उरला? हा लेख वाचताना आणि ऐकताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर ते चांगलंच आहे, कारण ही अस्वस्थताच
परिवर्तनाची पहिली पायरी असते. मी तुम्हाला असं वागा तसं वागा असा सल्ला देणार नाही. मी स्वतःच अजून चाचपडतोय. पण आज रात्री जेव्हा तुम्ही त्या सुरक्षित उबदार बिछाण्यावर झोपायला जाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. ज्या उद्यासाठी मी आजची माझी स्वप्न मारली तो उद्या नक्की येईलच याची काय खात्री आहे? आणि जर तो आला नाही तर माझ्या जाण्यानं या जगाच्या कोपऱ्यात निदान एका माणसाच्या तरी आयुष्यात अशी पोकळी निर्माण होईल का जी पैशानं भरून काढता येणार नाही? जर उत्तर नाही असेल तर जागे व्हा. हप्ते बँकांचे आहेत पण आयुष्य तुमचं आहे. ते हप्त्यात कापलं जाऊ देऊ नका. तुमचा ठसा उमटवा आत्ताच. शब्द डॉक्टर सुजित भरत पाटील, बालरोगतज्ञ, पुणे. अभिवाचन आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.